केल्यानंतर आजपासून नवे दर लागू होणार आहेत. जवळपास 375 वस्तूंवरील दर हे कमी झालेत. आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंसोबतच इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत औषधं आणि उपकरणं ते ऑटोमोबाईल्स पर्यंतच्या किमती ह्या स्वस्त होणार आहेत. त्यामुळे नव मध्यम वर्गाची आणि गरिबांची भरभराट होणार असल्याचा विश्वास हा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलाय. आता फक्त 5 आणि 12% असे 2 जीएसटीचे स्लॅब असतील असं मोदींनी स्पष्ट केलंय. तसंच 12% स्लॅबमधल्या जवळपास 99% वस्तू ह्या 5% स्लॅबमध्ये आल्याचं देखील मोदींनी जाहीर केलंय. सिर्फ 5% और 18% के ही टैक्स स्लैब रहेंगे. अनेकों सामान, अनेकों सेवाएं या तो टैक्स फ्री होगी या फिर केवल 5% टैक्स देना होगा. जिन सामानों पर पहले 12% टैक्स लगा करता था, उसमें से 99% यानी करीब करीब 100 के निकट 99% चीजें अब 5% टैक्स के दायरे में आ गई. गर्व से कहो स्वदेशी है असा कानमंत्र हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वदेशी वस्तू वापरण्याचा आणि प्रत्येक दुकानदाराला स्वदेशी वस्तू विकण्याचा आग्रह केलाय. देशाला समृद्ध करायचं असेल तर प्रत्येक घर आणि दुकान हे स्वदेशी वस्तूनच भरलं पाहिजे, कारण स्वदेशीचा आग्रहच देशाला समृद्ध आणि स्वावलंबी बनवू शकतो असं पंतप्रधान मोदी म्हणाले. एकीकडे अमेरिकेनं भारतावर अवाच्या सवा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलेला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेला स्वदेशीचा नारा हा या अनुषंगानं देखील महत्त्वाचा मानला जातोय. जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे. या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत, कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे. सर्वांनाच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि खरं म्हणजे एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू आपण, दिवाळी धमाकाही म्हणू शकतो. उद्यापासून नवरात्रीचा जागर सुरू होतोय, घटस्थापना होती आहे. एक प्रकारे महासत्तेची घटस्थापनाच होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.